ताईच्या नावाने चालतं, फॅमिलीच्या नावाने. त्यावेळेसच हायकोर्टाचा वकील होता त्यावेळेस त्याला गेला होता इलेक्शन पिटिशन करायला, फॉर्म भरला त्यावेळेस त्याला फेकून दिली होती. इलेक्शन पिटिशन होते, जनरली नोटीस येते, त्याच्यात काय नाही. मी नाही चाललो, मला जाणार होतो पण माझ्याकडे मतदारसंघात कार्यक्रम आहे. बीडला सद्भावना रॅली होती, तुम्ही उदयनराजे भोसलेंनी मागणी केली की औरंगजेबाची जी कबर महाराष्ट्रात आहे त्याला काढून फेकून द्यावं. असं आहे, उदयनराजेंची भूमिका औरंगजेबाच्या संदर्भात, औरंगजेब कोण होता, कसा होता, हे सगळ्यांना माहीत आहे. ज्यांनी स्वतःच्या बापाला सोडलं नाही, ज्यांनी स्वतःच्या भावाला सोडलं नाही, अशी प्रवृत्ती औरंगजेबाची होती. आणि सत्तेचा विस्तार करताना त्यांनी कुठलीही दया माया कशीच दाखवली नव्हती. आणि विशेष करून अशा क्रूर व्यक्तीच्या नावाला कोणी समर्थन देणार नाही. परंतु त्याच्या कबरीच्या संदर्भात जो काही निर्णय, तो मला वाटते पुरातत्व विभागाकडे ती कबर आता आहे अशी माहिती आहे. सरकारने योग्य निर्णय घ्यावा एवढीच भूमिका आहे की औरंगजेबाच्या नावाखाली धर्मांधता पसरू नये, हिंदू मुस्लिम तेढ निर्माण होऊ नये. कारण बहुसंख्य मुस्लिम त्यावेळी छत्रपती शिवरायांच्या बरोबर होते. औरंगजेब हा बाहेरचा आहे. स्थानिक मुस्लिम मात्र त्याच्यावर रोष काढण्यासाठी, त्याच्यावर राग काढण्याचा काही जो प्रयत्न मंत्रिमंडळातील मंत्री करतायत ते होता कामा नये. ती प्रवृत्ती जी आहे औरंगजेब, ही प्रवृत्ती होती, त्याला धार्मिक दृष्टिकोनातून बघता कामा नये. धर्मांध तर तो होताच, तो म्हणजे धर्मवेळाच होता. धर्मांचा विस्तार करण्यासाठी अनेक हिंदूंना त्यांनी त्या काळी बाठवलं सुद्धा होतं. त्यामुळे त्याचा काळा इतिहासच आहे. अशा व्यक्तीची कबर महाराष्ट्रात आहे. ती जर उदयनराजे म्हणत असतील तर सरकारने त्या संदर्भात योग्य निर्णय घ्यावा. जयंत पाटील म्हटलं की लाडक्या बहिणींचं अनुदान जे आहे ते बंद होणार नाही याची काळजी घ्या आणि अधिवेशनात घोटाळा होणार नाही याबाबत. नाही, असं लाडकी बहीण तशी आता त्यांनी 27 लाख लाडक्या बहिणींना बादच केलाय. मी एक पत्र लाडक्या बहिणींना पाठवतो आहे आजच्या जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं. आणि त्याचा सार बघितला तुम्हाला लक्षात येईल. ते मला वाटतं सोशल मीडियावर मी टाकलेलं पण आहे. मुळात काय आहे की तुम्ही आमच्या आदितीताई तटकरे म्हणतात की आम्ही जाहीरनाम्यामध्ये दिलं ते लगेच काही लागू करायसाठी नाही, आम्ही 5 वर्षात लागू करू. म्हणजे शेवटचे 3 महिने असताना लाडक्या बहिणीला 2100 रुपये देणार. आणि तुम्ही निवडणुकीच्या तोंडावर कुठलेही निकष न लावता त्या लाडक्या बहिणीनं त्यांच्या खात्यामध्ये पैसे गोळा केले. त्यावेळेस तुम्हाला निकष आठवला नाही काय? आता आर्थिक स्थिती दोलायमान झाली. सरकारची आर्थिक स्थिती इतकी वाईट आहे की मागच्या बजेटमधले फक्त 40% निधी खर्च करू शकले. ही परिस्थिती सरकारची आहे. आणि अशा स्थितीत लाडकी बहिणींच्या नावानं मतं घेऊन त्यांची बनवाबनवी फसवणूक होत असेल तर त्या लाडक्या भावाला त्या बहिणी माफ करणार नाहीत. आणि ते कोणत्या हालतीत ते बंद होऊ देणार नाही. आम्ही बंद झाले तर लाडक्या बहिणींना घेऊन आम्ही रस्त्यावर उतरू, ही आमची भूमिका आहे. सुरेश दत्त यांनी धनंजय मुंडे यांच्या विरोधात ईडीकडे तक्रार केली आहे आणि दुसरीकडे सुरेश दत्तच्या कार्यकर्त्यांचे व्हिडिओ आहेत. कशा प्रकारे एकूण बीडच्या राजकारणाकडे? बीडचं राजकारण आता इतकं भयानक टोकाला मराठा वर्सेस वंजारी ओबीसी की आता तुम्ही कल्पना करू शकत नाही. शाळामधून मुलं काढण्याचं काम सुरू झालेलं आहे त्या परिसरामध्ये मराठवाड्यात. म्हणजे मराठ्यांची शाळा असतील तर ओबीसींची मुलं काढत आहेत, ओबीसीची शाळा असेल तर मराठ्यांची मुलं काढणं सुरू आहे. ज्या इंग्रजी माध्यमांच्या शाळा आहेत, सीबीएसई शाळा आहेत, हे चाललंय ना, इतकं भयानक झालेलं आहे तिथे. ते आता तो राजकीय वाद आता वैयक्तिक स्तरावर गेला आहे, समाजावर गेलेला आहे. म्हणजे समाजाचा माणूस चोर असेल, उचक्का असेल, बदमाश असेल, कोणत्याही समाजाचा राहू देत तर त्याला समाज प्रोटेक्शन देणार अशा प्रकारची प्रवृत्ती आता वाढीत आली आहे. कायदा सुव्यवस्था त्यांना काही देणं घेणं राहिलं नाही. कायदा सुव्यवस्थेचे धिंदवडे काढा आणि आपल्या माणसाला मदत करा. कोणाचा एक खून करू दे, कोणावरही बलात्कार करू दे, पण तो आपला आहे ना, मग स्वाभिमानानं सांगा आमचा आहे, त्याच्यावर कारवाई झाली नाही पाहिजे, अशी भूमिका आहे काय? आरोपी असतो, तो कुठल्या धर्माचा कुठल्या जातीचा काही संबंध नसतो. परंतु महाराष्ट्रामधल्या बीड किंवा मराठवाडा भागातील 2-3 जिल्ह्यामध्ये आता इतका टोकाचं पाऊल दोन्ही समाजाने उचललं आहे आणि त्यामुळे वातावरण फार गढूळ झालं आहे. सरकारचं लक्ष
त्याकडे अजिबात दिसत नाही, सत्तेमध्ये मशगूल आहे. पण हा उद्रेक उद्याच्या दृष्टीनं महाराष्ट्राच्या हिताचा नाही आणि महाराष्ट्राच्या दृष्टीनं पुरोगामी विचाराच्या दृष्टीनं उद्या अत्यंत भयावह परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण होईल. बीडची परिस्थिती हाताळायला देखील सरकार अपयशी ठरत आहे. अपयशी नाही, 100% अपयशी. सरकारला त्यांची भूमिका आता सत्तेमध्ये इतके जागा मिळाल्या, तितके जागा मिळाल्या, त्यामुळे गरमीमध्ये आहेत ते. त्यांना काही देणं घेणं नाही. लोक मरत आहेत, मरू देत. बलात्कार होत आहे, होऊ देत. खून होत आहे, होऊ देत. त्यांना काय संबंध राहिला? त्यांना एकदम येऊन भाषण करतील, ठोकून देतील, आम्ही असं करतो, आम्ही तसं करतो. पण महाराष्ट्रात काय चाललंय? महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था राहिली का नावाला शिल्लक? आणि धाक राहिला काय कायद्याचा? ही सगळी परिस्थिती पाहिल्यानंतर बीड तर आज मी हे सांगेल की बीडमध्ये एका वेळेस इतका मोठा उद्रेक होऊन जाईल. त्यांच्याकडे काय रिपोर्ट आहे मला माहित नाही, पोलिसांच्याकडे किंवा आयबीकडे किंवा त्यांच्या डिपार्टमेंटकडे, होम डिपार्टमेंटकडे. पण एक सांगतो, ज्यावेळेस काही घटना, इतकी मोठी घटना होईल की हजारो लोकांना, निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागेल, अशा प्रकारची उद्रेकाची परिस्थिती बीडमध्ये आहे. मुंबई गोवा महामार्गावर डांबरीकरण करण्यात मोठा घोटाळा झाला, त्याबाबत याचिका दाखल केली अशी माहिती मिळते. उदय सामंत यांच्या वडिलांची कंपनी. सगळेच घोटाळेबाज आहेत. त्यामुळं कितीही घोटाळे करा तरी सरकारचं प्रोटेक्शन आहे. त्यामुळे कोण काय वाखळ करणार आहे? पनीर भेसळयुक्त पनीराची फॅक्टरी पुण्यामध्ये सापडली आहे, त्यामुळे काही लोकांची नुकसान होत आहे. त्यासोबत आता अन्न व औषध विभागाने कारवाई केली, परंतु इतक्या दिवस ते चालू होतं. काय म्हणतात? सगळंच आहे. गुटखाबंदी आहे. गुटखा येत नाही काय? ड्रग्स येत नाहीत महाराष्ट्रात. अनेकांचे धागेदोरे त्यांच्याशी जोडले आहेत. अनेक लोक सत्तेमधील त्यांच्याकडून हप्ता सुरू आहे. अरे सरकारच्या इशाऱ्यावर हे सगळं चालतं. भेसळ महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे आयुष्य लोकांचं कमी होत चाललं आहे. म्हणजे पोल्युशन आहे, भेसळ आहे, अनेक विषय आहेत. पण एक आहे की हे सगळं राजरोसपणे सुरू असेल तर सरकार झोपेचं सोंग घेऊन काम करत आहे, याचा अर्थ असा होतो. धन्यवाद. चला. उच्च न्यायालयाने आपल्याला नोटीस सुनावली आहे निवडणुकीसंदर्भात. काय त्याचं उत्तर राहील? नाही, ठीक आहे, ते कायदेशीर त्याचं उत्तर देऊ. त्यापूर्वी त्यांनी जे नारायण जांभळे नावाचे वकील आहेत, त्यांनी त्यापूर्वी निवडणुकीचा फॉर्म भरला. त्यावेळेसही त्यांनी त्या स्टॅम्प पेपरच्या संदर्भात माझ्या फॅमिलीच्या नावानं, मिसेसच्या नावानं स्टॅम्प होता, त्याच्यावर एफिडेव्हिट करून दिल्याचं त्यांनी तक्रार केलेली होती. त्यावर रितसर कारवाई त्यांनी त्यावेळेस हायकोर्टात गेले होते. हायकोर्टाने ती याचिका फेटाळली होती. परत ते त्यांनी हायकोर्टात टाकलेली आहे याचिका. त्याचं उत्तर आम्ही देऊ. काय जे आहे सत्यता, त्यामध्ये आम्हाला त्याच्यातून केवळ एका गोष्टीवर त्यांनी तो जो हायकोर्टामध्ये पिटिशन दाखल केली, ते वकिलांचा सल्ला घेऊन उत्तर देईल. त्यामध्ये मला वाटतं की फारसं काही तथ्य नाही आहे.